कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पार्थ पवार यांचं नाव वगळून अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल। पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी मुख्य सचिवांचा अहवाल लोकशाहीच्या हाती। अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानीनं मिळून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी कारवाई विरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर घडला मोठा अपघात। गर्दीमुळे ट्रेनच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू। आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार का, सवाल उपस्थित। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी 2-3 दिवसात पुरावे देणार। लोकशाहीशी बोलताना अंबादास दानवेंचा खुलासा। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा 3रा दिवस। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील शेतकऱ्यांशी साधणार संवाद। मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी। अंतरवाली सराटीत जरांगेंची आज पत्रकार परिषद। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। ऊस दर संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी यांची कारखानदारांसमवेत बैठक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज घुमणार वंदे मातरम गीत। पण उर्दू शाळेत वंदे मातरमचं समूह गायन करण्यास राज्य सरकार ठरलं अपयशी। लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। 3000 कोटींचं कंत्राट देऊनही धोकादायक गाड्यांमधून कचरा वेचतायत बीएमसी कर्मचारी। लोकशाही मराठीच्या बातमीनंतरही राज्य सरकारचं झोपेचं सोंग। भारतीय क्रिकेट महिला संघातील महाराष्ट्रातील खेळाडू आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी घेणार भेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।